नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी माध्यमाची भाषा विषयाची दुसरी कविता संतवाणी अंकिला मी दास तुझा ही पाहणार आहोत. याचे रचनाकार आहेत संत नामदेव महाराज. अतिशय सुबोध, सरळ आणि साध्या भाषेतील अतिशय सुंदर अशी अभंग रचना संत नामदेव महाराज यांनी केलेली आहे. हा अभंग सकल संत गाथा खंड पहिला श्री नामदेव महाराजांची अभंग गाथा यातील अभंग क्रमांक 1661 आहे. नामदेव महाराज यांनी हिंदीतही अनेक रचना केलेल्या आहेत. पंजाब येथे जाऊन त्यांनी भागवत धर्माचा झेंडा फडकवला. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथातील त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने पंजाबमध्ये ती प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत अभंगातून संत नामदेवानी अनेक दृष्टांत म्हणजे उदाहरणातून ईश्वर कृपेची याचना केलेली आहे. याचना म्हणजे प्रार्थना केलेली आहे. मातृप्रेमाची तीव्र भावना अगदी सोप्या दररोजच्या जीवनातील उदाहरणातून नामदेव महाराज यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. आपल्याला संकटातून वाचवायला देव धावून येतो म्हणजे मदत करायला जेव्हा धावून येतो, आपलं रक्षण करतो. म्हणून आपण ईश्वराची, देवाची मनाने प्रार्थना केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे व या ईश्वरावर, या परमेश्वरावर, या देवावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. अशी शिकवण या अभंगाच्या माध्यमातून संत नामदेव महाराज यांनी आपल्याला केलेली आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळी उदाहरणं संत नामदेव महाराज यांनी केलेली आहेत. ते ईश्वराला, ते देवाला प्रार्थना करतात, हे ईश्वरा, जेव्हा जेव्हा माझ्यावर असं काही संकट येईल त्यावेळेस हे ईश्वरा तू सदैव माझ्यासाठी धावून ये म्हणजे मला मदत करायला लागेल. बघा, या कविता आहे. ही कविता मी सगळी अगोदर वाचतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. बघा, संत नामदेव महाराज काय म्हणतात, कविता सगळी वाचतो अगोदर, त्याच्यानंतर मी प्रत्येक कडवं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. प्रत्येक ओळ ना ओळ आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगणार आहे. काही हिंदी भाषिक विद्यार्थी आहेत, त्यांनाही संत नामदेव यांचा अर्थ चांगला आत्मसात व्हावा म्हणून मी अधूनमधून हिंदी भाषेचाही वापर करणार आहे. बघा, संत नामदेव महाराज काय म्हणतात पुस्तकामध्ये तुमच्या. बघा, संत नामदेव महाराज म्हणतात, अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू. अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू. तैसा धावे माझी आकाजा अंकिला मी दास तुझा. अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिणी पिली पडिताची धरणी. भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. वनवा लागला सेवनी पाडस चिंतित हरिणी. नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. विनवितो चातक तैसा. आता बघा, पहिलं जी 2 ओळी आहेत याचा शब्दार्थ मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे. ते शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. जसं जसं मी या शब्दांचं, या ओळींचं स्पष्टीकरण देत जाईल, जैसे जैसे मैं इन सारे पंक्तियों का अर्थ, इसका स्पष्टीकरण देते जाओ, वैसे वैसे स्क्रीन पर उसके उन शब्दों के अर्थ मराठी में दूसरे अर्थ आपको समझने के लिए मैं दूंगा. वो अर्थ क्या है वो ठीक तरह से पढ़ो और उस कविता का भावार्थ क्या है, इस कविता का अर्थ क्या है, ये आपके समझ में आएगा. देखो, आपकी पहली 2 लाइन. संत नामदेव महाराज काय म्हणतात बघा. संत नामदेव महाराज म्हणतात, अग्नी माझी पडे बाळ. अग्नी माझी म्हणजे अग्नीमध्ये. आता इथं अग्नीमध्ये म्हणजे अग्नीमध्येच बाळ पडल्यावर नाही, अग्नीमध्ये म्हणजे संकटामध्ये. अग्नीमध्ये म्हणजे अग्नीमध्ये, परंतु अग्नि कोणत्या अर्थानं, कौन से अर्थ से यह अग्नि लिया है. अग्नि संकट इस अर्थ से यहाँ लिया है. अग्नि का मतलब है अग्नि, आग. और वैसे आग इस अर्थ से नहीं लेना है. आग मतलब संकट, पड़े मतलब गिरना, पड़ने. बालू, बालू मतलब बाल.
मनुष्याचं बाळ, बाळ, माता, माता, माता मतलब आई, धावे, धावे, धावत येते, मदतीला धावत येते, कनवाळू म्हणजे दयाळू. म्हणजे जेव्हा जेव्हा आपलं जर बाळ संकटामध्ये सापडतं, अग्नीमध्ये पडतं म्हणजे संकटामध्ये सापडतं, तेव्हा तेव्हा त्या बाळाला मदत करण्यासाठी त्याची आई धावत येते. धावत येते म्हणजे मदतीला. म्हणजे जब जब किसी माता का बच्चा किसी संकट में आकर फंसता है, तब तब उसकी माँ उसे मदद करने के लिए हमेशा आती रहती है. बघा पुढच्या 2 लाईन. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुला. तैसा म्हणजे तसाच, धाव म्हणजे मदतीला आहे, माझिया मतलब माझ्या, काजा म्हणजे कामाला, अंकिला मी दास तुझा. अंकिला म्हणजे अंकित झालेला आहे, मी तुझ्या शरण गेलेला आहे, मी दास म्हणजे सेवक तुझा, तुझा म्हणजे तुला. हे ईश्वरा, हे परमेश्वरा, जशी एखादी आई आपला मुलगा, आपलं बाळ संकटात असताना ती त्याला मदत करण्यासाठी धावून जाते, तसंच हे ईश्वरा, हे परमेश्वरा, जेव्हा जेव्हा मी एखाद्या कामामध्ये, एखाद्या संकटामध्ये जर असेल, तेव्हा तेव्हा त्या आईप्रमाणे तूही माझ्या मदतीला ये. कारण हे ईश्वरा, हे परमेश्वरा, मी तुझा दास आहे, मी तुला अंकित झालेला आहे. हे ईश्वरा, जब तक जब जब माँ अपने बच्चे के ऊपर आए हुए संकट को दूर करने के लिए भाग कर चली जाती है, उसे मदद करने के लिए जाती है, वैसे वैसे जब भी मुझ पर कोई बड़े संकट आए, वैसे वैसे तुम मुझे मदद करने के लिए हमेशा मुझे साथ दो, मेरे साथ रहो, क्योंकि हे ईश्वर, हे परमेश्वर, मैं तुम्हारा दास हूँ. पुढच्या लाईन बघा, आगे वाली लाईन देखो. सवेची झेपावे पक्षिणी, पिली परिताची धरणी. किती अतिशय सुंदर असं नामदेवांनी ही रचना केलेली आहे. संत नामदेव असं म्हणतात. बघा, पक्षी काय करतात, पक्षी आपल्या बाळांना खायला आणण्यासाठी, पक्षी अपने बच्चों को खाने के लिए लाने के लिए जब वो दूर जाते हैं, जब भी वो दूर जाते हैं, तब भी उनकी नज़रें जो होती है, उनका जो ध्यान होता है अपने बच्चों के पास ही रहता है. इसलिए अगर कोई पक्षी के बच्चे, ये जो उनके, त्याला मराठीमध्ये पिल्ला आपण असं म्हणतो, सवेची, सवेची म्हणजे लगेच, झेपावे म्हणजे झेपून येते, धावत येते, पक्षिणी म्हणजे पक्षी, पिली, पिली, पिली म्हणजे पिल्लांसाठी, परिताची, परिता मतलब गिन्ना, धरणी, धरणी म्हणजे धरतीवर किंवा संकटामध्ये. मग हे पक्षी जर कुठल्या संकटामध्ये असतील, ही पक्ष्याची पिल्लं जर झाडाच्या घरट्यातून जर खाली पडत असतील, तरी कितीही दूर गेलेली त्याची पक्षिणी जरी असेल, त्याची माता जरी असेल, तरी ती धावत आपल्या पिलांच्या मदतीला येते. तसंच ईश्वरा, त्या पक्षिणीसारखी तुझी नजर माझ्यावर सतत राहू दे. माझ्यावर एखादं संकट आलं तर ते दूर कर. हे ईश्वरा, हे परमेश्वर, अगर कोई पंछी अपने बच्चों के लिए खाना लाने के लिए कितना भी दूर क्यों न जाए, लेकिन उसका सारा ध्यान अपने बच्चों के ऊपर होता है, वैसे है परमेश्वर, हे ईश्वर, उस पंछी की तरह हमेशा तुम्हारी नज़र हमारे ऊपर रहे, तुम्हारी कृपा दृष्टि हमारे ऊपर रहे. आगे देखो, आगे वाली लाइन है, पुढची लाइन बघा काय आहे. भुकेले वत्सरावे, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत यावे. बघा, वत्सर, भुकेले म्हणजे भूक लागलेले, वत्सर म्हणजे वासरू, गायीच्या पिल्लाला वासरू असं म्हणतात. बच्चा जो होता है, गाय का बछड़ा जो होता है, तो उसे अगर भूक लगती है, त्याला जेव्हा अशी भूक लागते, तेव्हा धेनू, धेनू, धेनू म्हणजे गाय, हुंबरत, हुंबरत म्हणजे हंबरत, धावे म्हणजे मदतीला येते. म्हणून जेव्हा एखाद्या वासराला भूक लागलेली असते, तेव्हा त्या वासराची भूक ओळखून
गायी कुठेही असली तरी हमरत हमरत आपल्या मुलाजवळ येते, आपल्या वासराजवळ येते. वैसे हे ईश्वर, हे परमेश्वर, जेव्हा जेव्हा मला तुझी गरज असेल तेव्हा तेव्हा हे ईश्वरा, हे परमेश्वरा, तू या गायीसारखा मला मदतीला धावत ये. हे ईश्वर, हे परमेश्वर, जिस तरह कोई गाय का बछड़ा उसे भूख लगती है, वो भूख उसकी माँ पहचानती है और वो उसकी मदद करने के लिए, उसको दूध पिलाने के लिए हे ईश्वर, हे परमेश्वर उसके पास दौड़ कर आती है. वैसे जब भी मुझे तुम्हारी ज़रूरत पड़ेगी तब तक हे परमेश्वर तुम मुझे हमेशा मदत करने के लिए दौड़ कर चले आ. बघा पुढची ओळ. वनवा लागला से वनी पारस चिंतित हरिणी. वनवा, वनवा म्हणजे आग. जंगल में जो बड़े बड़े जंगल में जो आग लगती है, ये आग जेव्हा जंगलामध्ये लागते, वनी, वनी म्हणजे जंगलात, पाडस, हरणीच्या बाळाला, हरणीच्या पिलाला पाडस असं म्हणतात. माणसाच्या पिलाला बाळ असं म्हणतात. गायीच्या पिलाला वासरू असं म्हणतात. वनवा लागला से वनी पाडस म्हणजे हरणीचं पिल्लू, चिंतित हरणी, या पिल्लासाठी चिंतित म्हणजे काळजी करते हरणी. म्हणजे आपलं पिल्लू या वणव्यामध्ये अडकू नये, या वणव्यामध्ये तो अडकू नये म्हणून ते आपल्या पिल्लाला त्या वणव्यापासून दूर नेते. का? कारण तिला आपल्या पारसाची, तिला आपल्या बाळाची चिंता असते. किती चिंता असते आपल्या आईला आपल्या बाळाबद्दल. तुमच्या आईलाही तुमची चिंता असते, तुमची काळजी असते. म्हणून आई सतत तुमची चिंता करत असते, काळजी करत असते. बाळा हे करू नको, बाळा ते करू नको, तू असंच कर, तू तसंच कर, इकडे जाऊ नको, हे तुम्हाला सातत्याने सांगत असते. आपल्याला त्याचा राग येत असतो, परंतु आई ही असं का करते? कारण त्या आईला आपली काळजी असते, आपली चिंता असते. जिस तरह हरिणी जो होती है, हरनी का बच्चा जो होता है, जंगल में लगी हुई आग में अगर वो ना अटक जाए, इसलिए अपने बच्चों को वो दूर लेके जाती है, क्योंकि उसकी चिंता हमेशा उसको सताती है. इसी तरह हे परमेश्वर, त्या हरणीला आपल्या मुलाची चिंता असते, तशीच ही चिंता माझ्याबद्दल तुला सदैव राहू दे. आणि जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट येईल तेव्हा तेव्हा हे परमेश्वरा, हे ईश्वरा, तू माझ्या मदतीला धाव. म्हणून शेवटच्या 2 ओळीमध्ये संत नामदेव काय म्हणतात बघा. नामा म्हणे मेघा जैसा. नामा म्हणजे संत नामदेव, म्हणे म्हणजे म्हणतात. मेघ, मेघ का अर्थ है मेघ म्हणजे ढग, बादल. जैसा म्हणजे जसा, म्हणजे मेघान जैसा, बादलों जैसा, विनवितो चातक तैसा. देखो, बारिश गिरने के लिए, पानी प्राप्त करने के लिए जिस तरह चातक पंछी, चातक पक्षी मेघों को विनती करता है, मेघांना विनंती करतो, मेघाची याचना करतो, तसंच हे ईश्वराच्या चातक पक्षाप्रमाणे मी सुद्धा तुझी विनंती करतो, मी तुला प्रार्थना करतो. हे ईश्वरा, हे परमेश्वरा, तुझी कृपादृष्टी माझ्यावर सतत राहू दे. तुझी कृपादृष्टी मी मरेपर्यंत माझ्यावर सातत्यानं राहू दे. या चातकासारखी मी हे ईश्वरा, परमेश्वरा तुला प्रार्थना करतो. हे परमेश्वर, हे ईश्वर, मैं तुझे इस चातक पंछी की तरह प्रार्थना करता हूँ कि मेरे ऊपर तुम्हारी हमेशा कृपादृष्टी रहे. अतिशय सुंदर असे वर्णन या कवितेमध्ये, या संत वाणीमध्ये संत नामदेव यांनी मातृप्रेमाबद्दल सांगितलेलं आहे. आणि ही उदाहरणं देऊन संत नामदेव महाराज यांनी देवाला विनंती केलेली आहे की तुझी कृपादृष्टी या मातेप्रमाणे आमच्यावर सतत राहू दे. इसलिए नामदेव महाराज जी जो है ये हमें इस संत वाणी के माध्यम से ईश्वर को वो प्रार्थना करते हैं कि हे ईश्वर, हे भगवान, माता की तरह हमेशा कृपा दृष्टि हमारे ऊपर सदैव. कधी तर तुम्हाला समजलं असेल, नसेल समजली तर सातत्यानं तुम्ही व्हिडिओ बघत राहा, नक्की तुम्हाला समजेल. शब्दांचे अर्थ पहा, याचा अर्थ, कवितेचा नक्कीच तुम्हाला नक्की समजेल. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.